नमस्कार. सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 20 डिसेंबर 2025 वार शनिवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा अधिकाधिक घट्ट होतो तेव्हा तोच विश्वास आपल्या आयुष्यातही परावर्तित होतो. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्राच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. अमरावतीतून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार संजय खोडके यांचा अपघात झाला आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी जात असताना हा अपघात घडल्याची माहिती आहे. या अपघातात आमदार संजय खोडके जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या अमरावतीच्या रिम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अमरावती शहरात शनिवारच्या दुपारच्या सुमारास ही घटना घडली. महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने नियोजित बैठकीसाठी जात असताना एका 4 चाकी वाहनाने आमदार संजय खोडके यांच्या वाहनाला धडक दिली. या अपघातात आमदार संजय खोडके यांच्या पायाला आणि मणक्याला मार लागला असून तातडीने त्यांना उपचारासाठी अमरावतीच्या रिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अपघातानंतर उपचार घेतल्यानंतर आमदार संजय खोडके यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली की ते म्हणाले, माझी प्रकृती सध्या स्थिर आहे. मणक्याला मार लागल्यामुळे डॉक्टरांनी काही दिवस पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे. सर्व आप्तेसख्यांना मी सांगतो की आज मला थोडासा मायनर एक ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये मला थोडंसं कमरेला मार लागलेला आहे आणि ही बातमी फार मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली आहे, टी व्हीवर आली आहे. माझी सर्व आप्तसख्यांना विनंती आहे की माझी तब्येत चांगली आहे आणि कोणीही त्याची चिंता करण्याची गरज नाही आहे. आपण मला भेटण्याचा फार काही कोणी प्रयत्न करू नका. मला रिकवर व्हायला थोडासा 1 आठवडा जाणार आहे, पण आपण सर्वजण आपापल्या कामात राहावं. आपल्याला माहीत आहे की आपण अमरावती महानगरपालिकेची निवडणूक आलेली आहे. उद्या आपण आपला मेळावा घेतलेला आहे. माझी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण मेळाव्याची तयारी करावी. उद्या मी मेळाव्याची तिथं येणार आहे, त्याच्यामुळे चिंता नसावी. सर्वांनी आपापल्या कामाला लागावं एवढी विनंती करतो. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयात गर्दी केली होती. पोलिसांकडून अपघाताची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. आमदार संजय खोडके यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे राजकीय वर्तुळातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अमरावती शहरातून एक मोठी आणि गंभीर बातमी समोर येत आहे. शहरातील प्रमुख ठिकाणांची जबरदस्तीने जमीन बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिटी न्यूजने सातत्याने चालवलेल्या बातम्यांची दखल घेत राजापेठ पोलिसांनी ही कारवाई केली आहे. हरीश अडवाणी, राहुल अडवाणी आणखी एक व्यक्तीवर जमीन हडप प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील सातुर्णा परिसरात बुलेट शोरूमच्या बाजूला असलेल्या खुल्या जागेवर जबरदस्तीने ताबा मिळविण्याचा प्रयत्न झाल्याची घटना अलीकडेच उघडकीस आली होती. या प्रकरणात बालाजी प्लॉट येथील रहिवासी विष्णू प्रसाद कसेलाल व्यास वय वर्ष 65 यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. 18 नोव्हेंबर 2025 रोजी हरीश अडवाणी आणि त्यांचा मुलगा राहुल अडवाणी हे पंचवटी चौकातील तक्रारदारांच्या आयुर्वेद औषधांच्या दुकानात गेले होते. अडवाणी यांनी सांगितले की त्यांनी शेजारील भूखंड खरेदी केला असून त्या ठिकाणी तनिष्क ज्वेलरी शोरूम उभारायचे आहे. त्यासाठी 100 फूट फ्रंट आवश्यक असल्याचे सांगत तक्रारदाराच्या भावाच्या प्लॉट मधील 24 फूट जागा खरेदी करण्याची मागणी करण्यात आली. मात्र ही जागा विक्रीसाठी नसल्याचे सांगितल्यावर तक्रारदाराला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. या संदर्भात सुरुवातीला गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. 30 नोव्हेंबर रोजी सकाळी तक्रारदार प्लॉटवर गेले असता अडवाणी यांचे लोक सुरक्षा सिमेंट प्लेट्स तोडत असल्याचे दिसून आले.
थांबविण्याचा प्रयत्न करताच ते घटनास्थळावरून पळून गेले. यानंतर चौकीदार उमराव घुगरे यांनी फोन करून जेसीबीद्वारे प्रिकॉस सिमेंट प्लेट्स तोडल्या जात असल्याची माहिती दिली. तक्रारदाराने तातडीने 112 वर फोन करून पोलिसांना पाचारण केले. जेसीबीचा क्रमांक MH34L177 असा असल्याची नोंद करण्यात आली. घटनास्थळी अडवाणी उपस्थित असल्याचीही तक्रारीत नमूद आहे. या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत राजापेठ पोलिसांनी हरीश अडवाणी, राहुल अडवाणी आणि आणखी एका व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 384, 447, 506(2) 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस पुढील तपास करीत असून घटनास्थळी वापरण्यात आलेल्या जेसीबीचा शोधही सुरू आहे. या संपूर्ण घटनाक्रमाला सिटी न्यूजने पाठपुराव्यासकट सीसीटीव्हीच्या फुटेजसह वृत्त प्रसारित केले आणि त्यानंतर ही प्रभावी कारवाई पोलिसांच्या मार्फत करण्यात आली. सिटी न्यूजच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर या प्रकरणात पोलिसांनी ठोस कारवाई केली आहे. शहरातील नागरिकांच्या मालमत्तेवर बेकायदेशीर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नांना आळा बसणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नांदगावपेठ पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या एका खळबळजनक हत्ये प्रकरणानंतर अमरावती शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या हत्ये प्रकरणात पोलिसांनी वेगाने तपास करत 3 आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या दरम्यान मृतकाच्या साथीदारांनी रात्री शहरात दहशत माजवत मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवार 19 डिसेंबर रोजी नांदगावपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मंथन नावाच्या युवकाची निर्घुण हत्या करण्यात आली होती. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. हत्ये प्रकरणाचा तपास करीत असताना पोलिसांनी तात्काळ कार्यवाही करत 3 आरोपींना ताब्यात घेतले. या संदर्भात नवनियुक्त पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. दरम्यान या हत्येच्या निषेधार्थ मृतक युवकांच्या साथीदारांनी रात्रीच्या सुमारास राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील शंकरनगर परिसरात दहशत निर्माण केली. या युवकांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक गाड्यांची तोडफोड केली. काही ठिकाणी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. रात्रीच्या वेळीच पोलिसांनी एकूण 18 आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये 6 आरोपी विधी संघर्षित बालक असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या सर्व आरोपींवर वेगवेगळ्या गंभीर कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून उर्वरित फरार आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय, अशी माहिती पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी दिली. काल संध्याकाळी 4 वाजताच्या दरम्यान नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये आपला बोर नदी प्रकल्प तिथे जे वाळकी डॅम आहे तिथे एक तरुण युवक होता, त्यांची हत्या झाली होती. तिथे आमचे सर्व यंत्रणा पोलीस यंत्रणा तात्काळ पोहोचली. तिथे त्यांची जी हत्या धारदार हत्याराने केली होती त्या संबंधाने आपण CR नंबर 450/2025 अंतर्गत धारा 103, 190, 91, 61 अंतर्गत दर्ज केला होता. त्याच्यामध्ये तपास जलद गतीने केला आणि त्याच्यामध्ये अवधी काही तासात आम्ही आरोपी निष्पन्न केले आणि त्याच्यामध्ये 3 आरोपी आपल्या ताब्यात आहे. सध्या त्यांच्या PCR घेण्याचे काम सुरू आहे. त्या घटनाच्या अनुषंगाने ते जो मृतक होता त्यांचे काही मित्रमंडळी त्यांनी राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत जे केडिया नगर, शंकरनगर जो एरिया आहे तिथे मोटरसायकलवर दहशत पसरवली. त्यांनी संगनमत करून लोखंडी रॉड, दांडक्याने काही गाड्याचं नुकसान केला. त्याच्यामध्ये तातडीने पोलीस त्या घटनास्थळी पोहोचली आणि परिस्थिती हाताळली. त्याच्यामध्ये रात्री आम्ही क्राईम नंबर 794/2025 अंतर्गत धारा 189, 90, 91, 109, 311, 310, 324, 351, 52 सह-पटीत 61 BNS अंतर्गत दर्ज केला. त्याच्यामध्ये तातडीने आरोपी आम्ही निष्पन्न केले आणि रात्री जवळपास 18 आरोपी आम्ही ताब्यात घेतले. त्याच्यामध्ये 12 आरोपी जो मेजर आहे आणि 8 आरोपी जो आहे विधी संघर्षित आहे. त्यांनी त्यांचे पालकाचे हवाला केला. आता हे जो आरोपी आहे त्यांना जे विधी संघर्षित आरोपी आहे त्यांना बाल न्यायालयासमोर हजर करणार आहे आणि जे मेजर आरोपी आहे त्यांना आता न्यायालयासमोर हजर करून त्यांच्या पोलीस कस्टडी रिमांड घेणार आहे. मी सर्वांना सांगणार आहे की कोणी अगर असं दहशत पसरवली किंवा असे संगनमत करून गाड्याचं नुकसान केला तो ते खपून जाणार नाही. त्यांच्यावर सक्त कारवाई पोलीस डिपार्टमेंट करणार आहे
हे जो व्यक्ती आहे ते त्यांच्यावर सक्त गुन्हा आम्ही दर्ज केलेला आहे आणि यांना अटक करणार, त्यांची PCR घेणार आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे, ते जेणेकरून अशी काही पुनरावृत्ती ते करणार नाही. हत्येसारख्या गंभीर घटनेनंतर कायदा हातात घेणाऱ्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी शांतता राखावी असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता पोलीस प्रशासन सतर्क झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त श्याम घुगे यांच्या नेतृत्वाखाली कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत रूट मार्च काढण्यात आलाय. शहरातील संवेदनशील भागांमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळालाय. अमरावती महानगरपालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर शहरातील शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. याच अनुषंगाने पोलीस उपायुक्त श्याम घुगे यांच्या नेतृत्वाखाली कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत रूट मार्च काढण्यात आला. या रूट मार्च मध्ये कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके तसेच RCB पथक सहभागी झाले होते. मार्च दरम्यान शहरातील प्रमुख चौक, गजबजलेले मार्ग व संवेदनशील परिसरातून पोलिसांनी पायदळ संचलन करत नागरिकांमध्ये सुरक्षा भावना निर्माण केली. निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच समाजकंटकांवर व गैरकृत्यांवर वचक बसावा या उद्देशाने हा रूट मार्च काढण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलीस प्रशासन निवडणूक काळात सतत सतर्क असून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय. आजचा माननीय झोंटू श्री श्याम घुगे सर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन सिटी कोतवाली हद्दीत आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके RCB पथक यांच्यासह पायदळ रूट मार्च काढण्यामागे हा उद्देश आहे की आगामी जे महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्या संबंधाने कायदा सुव्यवस्था अबाधित राखणे, जनतेमध्ये विश्वास निर्माण करणे, कोणताही आणि जे काही पोस्टे हद्दीत शांतता राहावी या दृष्टीने पायदळ पेट्रोलिंग मार्च काढण्यात आलेली आहे. कुठेही कोणताही निवडणुकीदरम्यान अनुचित प्रकार होऊ नये यासाठी आताच माननीय पोलीस आयुक्त श्री राकेश ओला सर यांचे मार्गदर्शनाखाली ज्या काही उपाययोजना करण्यात येत आहेत त्या दृष्टीने हा एक त्यातलाच एक भाग आहे. निवडणूक पार्श्वभूमीवर अमरावती शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्याकरिता पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे या रूट मार्चमधनं स्पष्ट झाले आहेत. कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देत पोलिसांनी नागरिकांना निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन केले आहे. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला आहे. पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी मनपा आयुक्तांसोबत सर्व सुरक्षा स्ट्रॉंग रूमची पाहणी करत निवडणूक सुरक्षिततेबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. निवडणूक काळात कोणत्याही प्रकारची गैरकृत्ये खपवून घेतली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आगामी जे आपले महानगरपालिकेची जी निवडणूक आहे त्यासाठी महानगरपालिका आयुक्त मॅडम आहे त्यांच्यासोबत आमची संयुक्त पाहणी केलेली आहे. आम्ही ते आमची जे सिक्युरिटी जे आहे ते आपला स्ट्रॉंग रूम असेल किंवा आपले जे इंटरमिजिएट स्ट्रॉंग रूम असेल त्यांची पाहणी आम्ही केलेली आहे. तसेच आपले जे सुरक्षाचा जे आढावा आहे ते मॅनपॉवरच्या ते घेतलेला आहे. काल आम्ही आमचे जे सर्व पोलीस अधिकारी त्यांची बैठक घेतली. त्यांच्यामध्ये आपले जे प्रतिबंधात्मक कारवाई आहे त्यांच्यावर कारवाई, तसेच आपले अवैध दारू, जुगार यांच्यावर कारवाई, जे पाहिजे फरारी आरोपी त्यांची त्यांच्यावर प्रभावीपणे कारवाई करणे, त्यांना पकडून घेणे, तसेच समन वॉरंट्स, नॉन बेलेबल वॉरंट्सची बजावणी करणे, तसेच आर्म ॲक्ट त्याच्यामध्ये धारदार हतियार असो किंवा अग्निशस्त्र त्यांच्यावर प्रभावीपणे कारवाई करणे, हे सर्व सूचना आम्ही देण्यात आलेली आहे सर्व आमचे पोलीस अधिकारी यांना. आणि त्यांच्यावर आम्ही दररोज आम्ही आढावा घेणार आहे आणि फ्रीली आणि फेअरली ते इलेक्शन्स होणार यांची मला खात्री आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पडावी याकरिता पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे चित्र आहे. दररोज स्वतः आढावा घेऊन कडक कारवाई केली जाईल अशी ग्वाही पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी दिली आहे. अमरावती महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रभाग क्रमांक 17 गडगडेश्वर येथे युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने करण ढेंडवाल यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा जाहीर करत जोरदार शक्ती प्रदर्शन केले. या प्रभागातून युवा स्वाभिमान पक्षाची अधिकृत उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी थेट रवी राणा यांच्याकडे केली आहे.
अमरावती महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 17 गडगडेश्वर येथे राजकीय वातावरण तापले आहे. युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने निवडणूक लढण्याची तयारी दर्शवत करण डेंडवाल यांनी भव्य शक्ती प्रदर्शन करत आपली ताकद दाखवून दिली. या शक्ती प्रदर्शनात प्रभागातील मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. स्थानिक जनतेने एकत्र येत युवा स्वाभिमान पक्षाचे नेते रवी राणा यांच्याकडे या प्रभागातून करण डेंडवाल यांनाच उमेदवारी द्यावी अशी ठाम मागणी केली आहे. यावेळी करण डेंडवाल यांच्यासोबत सोनू कैलास कैतवास, संगीता मडगे, प्रतिभा कंटाळे, ज्योती गुल्हाणे, रेणुका सावरकर, शीतल जोधळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रभागातील नागरिकांनी सांगितले की स्थानिक प्रश्न, विकास कामे, नागरी सुविधा आणि युवकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी करण डेंडवाल हे सक्षम नेतृत्व ठरू शकतात. या शक्ती प्रदर्शनामुळे प्रभाग क्रमांक 17 मध्ये युवा स्वाभिमान पक्षाची राजकीय पकड अधिक मजबूत होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पहले मैं ये जो मेरे लिए लोग यहाँ पर जनता आई हुई है इनका आभार मानता हूँ, इनको दिल से धन्यवाद बोलता हूँ। आज ये जो जनता मेरे लिए आई है ये मेरे से उम्मीद लेके आई है, इनको नया चेहरा चाहिए। मैं इनके साथ में 3 साल 4 साल से जुड़ा हूँ, इनके घर घर जाके इनकी मदद किया हूँ। जब भी कोई कॉल आता है मेरे को, इसको कोई समस्या रही तो मैं जाके इनके हर समस्या सॉल्व करता हूँ। इसलिए ये जनता मेरे साथ में है और ये जनता पे मेरे को भरोसा है कि ये मेरे लिए काम करेंगे। और रवि भाव से भी मेरे को बहुत उम्मीद है कि रवि भाव मेरे लिए जो भी निर्णय लेंगे अच्छे लेंगे, और अगर मेरे को तिकीट नहीं मिलती है तो मैं भाव के साथ हूँ और भाव का ही काम करूँगा। करण भाऊ आमच्यासाठी सगळं काही करतात. थोड्या छोट्या छोट्या गोष्टी तरी राहिल्या तर सॉल्व करून देतात आणि आम्हाला काही गरज पडली तर आम्ही त्यांच्या घरापर्यंत जातो आणि आमचे करण भाऊ आले पाहिजे हे सगळ्याची इच्छा आहे आणि महिलांची, पुरुषांची. आणि 3 वर्षापासून आमच्यासाठी खूप काही करतच आले आहे आणि पुढं पण करत. आमची इच्छा आहे की त्यांना तिकीट मिळाली पाहिजे आणि ते निवडून आले पाहिजे. हर एक सुखदुःखाने आमच्यासाठी कामात पडतील. त्याच्यासाठी आम्ही त्यांना निवडून आणणारच आहोत, कारण आम्हाला त्यांचं घर पण जवळ पडते आणि सर्व गोष्टी हे आम्ही जाऊ शकतो तिथपर्यंत. रवी राणा आमचे सगळे कामं वेळेवर करू शकतात आणि त्यांच्या घरापर्यंत आपण जाऊ पण शकतो. आज हर एक दुकाने रवी राणा आमच्या सोबतीला जोडीदार आहे. आम्ही त्यांच्या घरापर्यंत येऊ शकतो. दवाखान्याचे कामं, सगळे कामं ते करतात. जसे रवी भाऊ काम करते तसेच करण भाऊ पण आमच्या इकडे काम करणार, कारण की आम्हाला रवी भाऊ हे करण भाऊ पाहिजे. एकूणच अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकांपूर्वीच प्रभाग क्रमांक 17 गडगडेश्वर मध्ये राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. करण डेंडवाल यांच्या शक्ती प्रदर्शनामुळे या प्रभागात निवडणूक रंगत वाढणार हे मात्र नक्की. अमरावती शहरातील मोरबाग मसानगंज परिसरातील अरुण हॉस्टेल रोडवर अवैध गॅरेज आणि गोडाऊनमुळे स्थानिक नागरिकांचे जगणे अक्षरशः असह्य झाले आहेत. या रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या ट्रक आणि जड वाहनांमुळे शाळकरी, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून या संदर्भात परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे निवेदन दिले आहे. नेमकं काय आहे नागरिकांचा आक्रोश बघूया. मोरबाग मसानगंज भागातील अरुण हॉस्टेल रोड हा पूर्णपणे निवासी परिसर आहे. मात्र या ठिकाणी नियमबाह्यरित्या गॅरेज आणि मोठ्या प्रमाणावर गोडाऊन सुरू असून त्या ठिकाणी येणाऱ्या मोठ्या ट्रक व जड वाहनांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळा असल्याने दररोज शेकडो विद्यार्थी ये-जा करतात. रस्त्याच्या मधोमध उभे असलेले जड ट्रक विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता कायम आहे. महानगरपालिकेने या परिसरात सार्वजनिक नळ बसवले असून पाणी भरण्यासाठी महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना येथे यावे लागते. मात्र ट्रक चालकांकडून होणारी आरेरावी, अश्लील शब्दांचा वापर यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दवाखान्यात उपचारासाठी जाताना देखील या रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. विशेष म्हणजे दररोज 60 ते 70 ट्रक या रस्त्यावर येतात आणि अनेक दिवस रस्त्यावरच उभे राहतात. नागरिकांनी याकडे लक्ष वेधत 18 जानेवारी 2005 रोजी पारित झालेल्या महानगरपालिकेच्या ठराव क्रमांक 192 ची आठवण करून दिली. या ठरावानुसार निवासी परिसरात गॅरेज व गोडाऊन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आजपर्यंत या ठरावाची अंमलबजावणी झालेली नाही असा आरोप नागरिकांनी केलाय. या परिसरात याआधीही 2 निष्पाप बालकांचा ट्रक अपघातात मृत्यू झाला असून तरीही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. नागरिकांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की वेळीच उपाययोजना न झाल्यास परिसरातील शांतता व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सुनील गुप्ता, मोरबाग अरुण होटल रोड से। हमारा प्रशासन से इतना पूछना है कि भाई नो एंट्री के अंदर ट्रक आते कैसे? जब भी हम लोग कंप्लेंट देते तो 4-8 दिन के लिए ट्रैफिक पुलिस की ड्यूटी लगा देते चौक पे। उसके बाद में 4-5 दिन के बाद में ट्रैफिक पुलिस वाले हट जाते। हम लोग पिछले 15-20 साल से लगातार कंप्लेंट दे रहे हैं, मगर कंप्लेंट का कोई ऐसा असर अभी तक दिखा नहीं। और 1-2 बार तो इनको ट्रांसपोर्टों को सील भी लग चुके हैं, मगर फिर महीने 15 दिन के बाद में सील खुल जाता। अब कैसे खुलता हो तो उन्हीं लोगों को मालूम, हमारे को नहीं मालूम। जनवरी 2005 में महानगर पालिका ने आम सभा में यहाँ से ट्रांसपोर्ट हटाने का प्रस्ताव पास करी थी, मगर अभी तक वो प्रस्ताव पे कोई अमल होते दिखा नहीं हमारे। इनके लिए महानगर पालिका ने ट्रांसपोर्ट नगर में जगह दिए हुए, मगर ये लोग जाने तैयार नहीं है। इन सभी के पास में विजिलैंड, सिटी लैंड और बेलोरा में जगह है ऑलरेडी, मगर ये फिर भी यहाँ से जाने को तैयार नहीं। ये हमेशा बोलते हम जा रहे, मगर ये जाते नहीं। ये 15-20 साल से ही हमारे को तराजू रोड बड़े ट्रकों की बहुत ज़्यादा तकलीफ है। छोटे छोटे बच्चे खेलते हैं हमारे यहाँ पे सब एरिया में, और बस इधर से बालाजी मंदिर लाइन से जो ट्रक निकलते बड़े बड़े, तो मोरबाग इधर से पूरा एरिया ट्रकों से भरा हुआ है। और हम चाहते हैं कि ये ट्रक का आवागमन यहाँ पे बंद हो और हमारे बच्चे सुरक्षित हो, हमारा परिवार बड़े ट्रक। अरुण हॉस्टल रोड मोरबाग से बोल रही हूँ। यहाँ पर इतनी परेशानी है आजकल हम लोगों को, रात दिन यहाँ ट्रक खड़े रहते हैं, बड़े बड़े ट्रक खड़े रहते हैं। हमारा ये पूरा सिटी एरिया है, लड़कों बच्चों का घर है, लड़के बच्चे स्कूल जाते हैं, सुबह से आते हैं जाते हैं, इतनी प्रॉब्लम जाती है। अरे ट्रक निकलते हैं, बड़े बड़े इलेक्ट्रिक के तार तोड़ देते हैं, हमको अंधेरे में रहना पड़ता है, बहुत परेशानी सहना पड़ता है। बच्चों को डर के मारे हम घर के बाहर नहीं निकालते, यहाँ तक कि बच्चे के साइकिल तक खड़ी नहीं रहने देते, वो सब हटाना पड़ता है हमको। बहुत परेशानी होती है, हमको बहुत परेशानी का सामना करना पड़ता है। कई बार हमने कंप्लेन भी डाले, तो कंप्लेन डालने का मतलब क्या है, थोड़े दिन थोड़ा सा राहत मिलती है, 8-10 दिन जरा सा चलता है नियम से काम, उसके बाद फिर वो रवैया शुरू हो जाता है। और इतनी परेशानी होती है हमारे को कि हम क्या बताएं। हम कई घटनाओं का सामना भी कर चुके हैं, इसलिए हमको बहुत सावधान रहना है। क्या करें, इसलिए हमको ये बात कंप्लेन में तो डालना पड़ रहा है। हमको बहुत परेशानी हो रही है, सारा मोहल्ला हमारा बहुत परेशान है। आजू बाजू रोड में भी बड़े बड़े ट्रक घुसते हैं, बड़े बड़े गोडाउन में बड़े बड़े ट्रक घुसते हैं, बहुत दिक्कत जाती है हमें। अब बताइए आप, हम क्या करें, हमको बहुत दिक्कत है। इसका समस्या का कोई समाधान जरूर निकाला जाए, हमको बहुत परेशानी हो रही है। मैं प्रेमलता गुप्ता बोल रही हूँ, पटवा चौक बालाजी मंदिर एन से। हमारे रोड पे बहुत पटवा चौक पे चलते तो बहुत ट्रक आना जाना चालू रहता है। इसके लिए हमारे छोटे छोटे बच्चे हैं, उनकी तकलीफ होती है, इसलिए उनकी सुरक्षा के लिए ट्रक से आना जाना बंद करें। और उसके लिए इसके पहले भी एक हादसा हो चुका है, इसलिए ऐसा आइंदा कभी ना हो, इसलिए हम सोच रहे हैं कि आना जाना बंद करा दें। मैं आरती अनमोल गुप्ता बात कर रही हूँ, अरुण हॉस्टल मोरबाग रोड से। हमें रोज रोज यही परेशानी जा रही है कि नो एंट्री रहने के बाद में भी ट्रक आ रहे हैं। छोटे छोटे बच्चे स्कूल जाते हैं, कोई साइकिल से जाते हैं। हमें डर बैठा है कि भाई ट्रक बड़े बड़े आते हैं, कभी वायर को धक्का लग जाता है तो लाइन जाती है, तो अंधेरे में रहना पड़ता है काफ़ी देर तक के। किसी को हम बोलते हैं तो बस एक 8-10 दिन के लिए आते हैं, देखते हैं, फिर बाद में कोई पूछता भी नहीं है कि भाई हमने जो करा है वो बराबर चल रहा है कि नहीं चल रहा है करके। बस यही है, कंप्लेंट डालते हैं और कोई असर नहीं होता है, किसी को बोलते हैं तो। यहाँ पे सब हमारे लोग वगैरह रहते हैं, हम लड़कियाँ बेटियाँ सब बैठे रहते हैं, गाली गलौज करते हैं, गंदे शब्द यूज़ करते हैं, उनका गलत प्रभाव हमारे छोटे बच्चों पर भी गिरता है। तो ये सब चीज़ें बड़ों को समझनी चाहिए, उन्होंने ये समाधान का हल निकालना चाहिए। मैं सबसे यही गुजारिश करती हूँ कि सबने हमको समझे और हमारे साथ खड़े रहकर आवाज उठाए। मोरबाग मसानगंज परिसरातील नागरिकांचा हा गंभीर प्रश्न असून प्रशासन याकडे गांभीर्याने पाहणार का, हा मोठा सवाल आहे। नागरिकांच्या सुरक्षितेकरिता अवैध गॅरेज आणि जड वाहनांवर कारवाई होणार का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे। लोकशाहीचा उत्सव अधिक व्यापक आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याकरिता अमरावती महानगरपालिकेच्या वतीने विविध जनजागृती उपक्रम राबविले जात आहेत। याचाच एक भाग म्हणून चिमुकल्यांनी रांगोळी आणि चित्रकलेच्या माध्यमातून मतदानाचा प्रभावी संदेश दिला आहे। स्वीप उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या या स्पर्धांमुळे मतदान जनजागृतीला नवी दिशा मिळाली आहे। अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्ते, मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप अर्थात सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्रॉल पार्टिसिपेशन उपक्रमांतर्गत मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत।
याच उपक्रमाचा एक भाग म्हणून मनपा हिंदी शाळा क्रमांक 11 भाजी बाजार, मनपा उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 13 आणि मनपा उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 6 चपराशीपुरा येथे विद्यार्थ्यांसाठी रांगोळी व चित्रकला स्पर्धाचे आयोजन करण्यात आले। या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मतदान माझा अधिकार या विषयावर आधारित आकर्षक रांगोळ्या व चित्रांच्या माध्यमातून मतदानाचे महत्त्व प्रभावीपणे मांडले। रंगाच्या माध्यमातून लोकशाहीचा संदेश देत चिमुकल्यांनी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे किती आवश्यक आहे हे अतिशय सुंदर पद्धतीने अधोरेखित केले। याच वेळी स्वीप उपक्रमाअंतर्गत उपस्थित शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांना मतदानाची शपथ देण्यात आली। यामुळे लहान वयातच लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण होण्यास मोठी मदत होत आहे। या कार्यक्रमाला स्वीप उपक्रम नियंत्रण अधिकारी तथा मनपा शिक्षणाधिकारी सह मान्यवर आणि शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकीकडे मतदानाची टक्केवारी वाढण्याचा प्रयत्न आणि दुसरीकडे चिमुकल्यांच्या माध्यमातून लोकशाहीचे बीजे रोवण्याचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे। अमरावती महानगरपालिकेच्या या अभिमय उपक्रमांमुळे लोकशाहीची शिकवण शाळेतूनच मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे। अचलपूर नगरपालिका निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे। परतवाडा येथील कल्याण मंडपम या ठिकाणी मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली असून प्रशासनाकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होणार असून दुपारी 12 वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे। अचलपूर नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीसाठी परतवाडा येथील कल्याण मंडपम येथे सर्व मतमोजणी अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले। निवडणूक निर्णय अधिकारी बळवंत अखरराव यांनी माहिती देताना सांगितले की एकूण 12 टेबलवर मतमोजणी होणार असून सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होईल आणि दुपारी 12 वाजेपर्यंत 21 प्रभागांचे तसेच नगराध्यक्ष पदांचा निकाल जाहीर होईल। मतमोजणी केंद्र परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। मतमोजणी सुरू असताना 100 मीटर परिसरात कोणालाही प्रवेश बंद करण्यात आला आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग करण्यात आली आहे। पोलीस उपविभागीय अधिकारी शुभम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलीस दलासह राज्य राखीव पोलीस दलाच्या 2 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत। निवडणूक निर्णय अधिकारी बळवंत अखरराव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी धीरज गोहाळ आणि तहसीलदार संजय गरक्कल मतमोजणीची अंतिम तयारी करीत आहेत। आज सर्व उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना मतमोजणीसाठी आवश्यक ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले। सकाळी 9 वाजता स्ट्रॉंग रूम उघडण्यात येणार आहे। संपूर्ण प्रक्रिया इन कैमरा आणि पारदर्शक पद्धतीने पार पड़ना है। चुनाव के परिणाम आने वाले हैं, परिणाम को देखते हुए आप खुद प्रहार से आपकी उम्मीदवारी थी, आपके परिवार के क्या क्या प्रतिक्रिया आपका शुभ नाम? मेरा शुभ नाम राम सुरेश बघेल। अब कल मतमोजनी है, कल देखो जो भी चुनावी परिणाम आएंगे आखिरी जनता का निर्णय है। जनता के सामने आप नहीं बोल सकते। समाज सेवकों का काम है, उन्होंने समाज सेवा की जिनको करना था उन्हें की आखिरी परिणाम जो भी है वो जनता के, जनता क्या परिणाम देती है जनता के ऊपर। तर 21 डिसेंबर रोजी अचलपूर नगरपालिकेच्या 21 प्रभागांचा आणि नगराध्यक्ष पदाचा निकाल स्पष्ट होणार आहे। सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत ते अचलपूरच्या राजकीय चित्राकडे। धामणगाव रेल्वे नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। 21 डिसेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे भवितव्य ठरणार आहे। मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे। संपूर्ण शहराचे लक्ष आता निकालाकडे लागले आहेत। धामणगाव रेल्वे नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक 2025 ही प्रक्रिया 2 डिसेंबर रोजी पार पडली होती। नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार 21 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी प्रक्रिया राबविण्यात येणार। मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर स्ट्रॉंग रूम परिसरात पोलीस प्रशासनाकडून कडेकोट व सशस्त्र बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली। मतमोजणीसाठी एकूण 60 टेबलांची आवश्यकता करण्यात आली असून त्यापैकी 6 टेबलांवर ईव्हीएम द्वारे मतदानाची मोजणी तर एका टेबलावर पोस्टल बॅलेटची मोजणी करण्यात येणार आहे। या संपूर्ण प्रक्रियेसाठी तहसील कार्यालय, पंचायत समिती आणि नगर परिषद विभागातील एकूण 54 अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत। याशिवाय पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि इतर सहाय्यक कर्मचारी मिळून सुमारे 150 जण
मतमोजणी प्रक्रियेत सहभागी असणार आहेत. मतमोजणी 4 फेऱ्यांमध्ये पार पडणार आहे. पहिल्या फेरीत 3 प्रभागांची, दुसऱ्या फेरीत 3 प्रभागांची, तिसऱ्या फेरीत 3 प्रभागांची, तर चौथ्या व अंतिम फेरीत प्रभाग क्रमांक 10 ची मतमोजणी होणार आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून दुपारी 1 वाजेपर्यंत मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. सध्या बंद ईव्हीएम मतपेट्या आणि पोस्टल बॅलेट मध्ये नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदाच्या उमेदवारांचे राजकीय भविष्य कैद आहे. रविवारी होणाऱ्या मतमोजणीकडे संपूर्ण धामणगाव रेल्वे शहराचे लक्ष लागले आहे. धामणगाव रेल्वे नगर परिषद निवडणूक 2025 चे मतदान 2 डिसेंबर रोजी या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पाडलेली आहे. त्याची मतमोजणी उद्या दिनांक 21 डिसेंबर रोजी आपण या ठिकाणी घेणार आहोत. मतमोजणीसाठी एकूण 6+1 असे 7 टेबल तयार करण्यात आलेले आहेत. 6 टेबलवर प्रत्यक्षात ईव्हीएमची मतमोजणी होणार आणि एक टेबल जो आहे तो पोस्टल बॅलेटसाठी या ठिकाणी मतमोजणीसाठी ठेवण्यात आलेला आहे. तहसील, पंचायत समिती आणि नगरपालिका असे 3 विभागाचे मिळून साधारणतः 54 कर्मचारी अधिकारी हे प्रत्यक्षात मतमोजणीसाठी संबंधित आहेत आणि प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष आणि पोलीस विभागाचे मिळून साधारणतः 150 कर्मचारी मतमोजणीच्या प्रक्रियेमध्ये या ठिकाणी सामील आहेत. 4 फेऱ्यामध्ये मतमोजणी करण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. पहिल्या फेरीमध्ये 3 प्रभाग, दुसऱ्या फेरीमध्ये 3 प्रभाग, तिसऱ्या फेरीमध्ये 3 प्रभाग आणि चौथ्या फेरीमध्ये 1 प्रभाग क्रमांक 10 अशा प्रकारे 4 फेऱ्यामध्ये ही मतमोजणी प्रक्रिया या ठिकाणी आम्ही पार पाडणार आहोत आणि साधारणतः 12 ते 12:30च्या मधामध्ये संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. दिनांक 2 तारखेला धामणगाव सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया ही पार पडली होती. नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार मतमोजणी ही 21 तारखेला होणार आहे. स्ट्रॉंग रूम मध्ये पोलीस प्रशासनाने मोठे बंदोबस्त लावले होते. उद्या होऊ घातलेल्या मतमोजणी प्रक्रियेसाठी धामणगाव तहसील परिसरामध्ये मोठी अशी प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली आहे. उद्या मतमोजणी सकाळी 10 वाजतापासून प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. धामणगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकासाठी उभे असलेले नगराध्यक्ष, नगरसेवक यांचे भविष्य ह्या मतपेटीमध्ये बंद असून उद्या त्या मतपेटी उघडल्या जाईल, निकाल लागेल आणि कोण विजय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सिटी न्यूज साठी संतोष वाघमारे, धामणगाव रेल्वे. तर रविवारी होणाऱ्या मतमोजणीतून धामणगाव रेल्वे नगर परिषदेचा नवा सत्ताधारी ठरणार आहे. कोणाच्या गड्यात यशाची माड पडणार आहे तर कोणाला पराभवाचा सामना करावा लागणार आहे हे काही तासात स्पष्ट होईल. मोर्शी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025चा बहुप्रतीक्षित निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. मतमोजणीची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. मतमोजणी प्रक्रियेत कोणतीही गडबड होऊ नये याकरिता विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. मोर्शी नगर परिषद निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. या निकालासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतमोजणी हॉलमध्ये 12 टेबलवर 4 फेरीत मतमोजणी करण्याची व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक 2 मधील ऑब्जेक्शन असलेली ईव्हीएम मशीन सर्वात शेवटी मोजण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या बंदोबस्तामध्ये एक राज्य राखीव पोलीस बल, 10 पोलीस अंमलदार, 2 वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि 1 PSI यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 2 डिसेंबर पासून ते 21 डिसेंबर पर्यंत स्ट्रॉंग रूम पोलीस विभागाच्या ताब्यात असून चोख सुरक्षेसह सतत निगराणी ठेवण्यात आली होती. मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन पूर्णतः सतर्क आहे. नगर परिषदच्या सार्वत्रिक निवडणूक 2025चा निकालाचा तो अंतिम क्षण आता जवळ आलेला आहे आणि माझ्या मागे आपण मोर्शी नगर परिषदच्या EVM मशीनची स्ट्रॉंग रूम आपण पाहू शकता. त्या स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षा व्यवस्थेकरता राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी व मोर्शी पोलीस स्टेशनचे 10 अंमलदार तथा 2 वरिष्ठ अधिकारी, 1 PSI हे निगराणी ठेवून आपल्या या स्ट्रॉंग रूमवर आहे. तसा पोलिसांनी चोख प्रशासनाने सांगितल्यानुसार चोख बंदोबस्त इथे कायम ठेवलेला आहे. उद्या होणाऱ्या मतमोजणीच्या व्यवस्थापनाकरता सुद्धा इथून 100 मीटर दूर अंतरावर लोकांना उभं राहण्याची व्यवस्था केलेली आहे. फक्त उमेदवार व उमेदवाराचे प्रतिनिधी हे मतमोजणी हॉलमध्ये येतील. तसा पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त इथे कायम ठेवलेला आहे आणि गेल्या 2 तारखेपासून ते आज 20 तारखेपर्यंत हे जे EVM मशीन होते हे पोलीस प्रशासनाच्या ताब्यात सुरक्षित
मोर्शी नगर परिषदच्या या निवडणुकीच्या तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय हॉलमध्ये पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्तामध्ये त्या EVM मशीनवर निगराणी ठेवून होते. कॅमेरामन उमेश आवारेसह मी श्रीकांत शिनकर, सिटी न्यूज, मोर्शी. 21 डिसेंबर रोजी जाहीर होणाऱ्या या निकालाकडे संपूर्ण मोर्शी शहराचे लक्ष लागले आहे. कोणाच्या गळ्यात सत्तेचा हार पडणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल. निवडणूक निकालाशी संबंधित प्रत्येक अपडेटसाठी आमच्या सोबत जुळत रहा. नागपूर जिल्ह्यातील भिडगाव नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार असून त्याच पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा पूर्णतः सज्ज झाली आहे. मतमोजणी प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकपणे पार पडावी याकरिता मतमोजणी केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता 3 स्तरांचा सुरक्षा कवच उभारण्यात आला आहे. भिडगाव नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर होणार असून मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. मतमोजणी दरम्यान शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मतमोजणी केंद्रांच्या परिसरात इनर, मिडल आणि आउटर असे 3 पदरी सुरक्षा कवच उभारण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्रांवर एकूण 3 पोलीस निरीक्षक, 3 PSI, 64 पोलीस अंमलदार तसेच 12 महिला पोलीस अंमलदार तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच स्ट्रॉंग रूम्सच्या सुरक्षिततेसाठी SRPF चे कडक संरक्षण लावण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शन सूचनांनुसार सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण करण्यात आली असून मतमोजणी प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पडेल अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अमित घाडगे यांनी दिली आहे. दरम्यान निकालाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून संपूर्ण परिसरावर CCTVद्वारे देखरेख ठेवण्यात येत आहे. भिडगाव नगरपंचायतीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने कडक उपाययोजना केल्या आहेत. नागपूर शहरात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने MD पावडर बाळगणाऱ्या एका आरोपीला रंगेहात अटक केली आहे. ऑपरेशन थंडर एकत्र येऊया, नशामुक्त समाज घडवूया या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून आरोपीकडनं लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त नागपूर शहर रवींद्र कुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या ऑपरेशन थंडर एकत्र येऊया, नशामुक्त समाज घडवूया या मोहिमेअंतर्गत नागपूर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने प्रभावी कारवाई केली आहे. 19 डिसेंबर 2025 रोजी रात्री गुन्हे शाखेचे पथक वाठोडा पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. यावेळी श्रावण नगर आनंद किराणा समोरील रोडवर एक मोपेडवर संशयास्पद हालचाल करणाऱ्या इसमास पथकाने थांबविले. पंचासमक्ष चौकशी केली असता त्याने आपले नाव आशिष दिलीप काळे, वय वर्ष 37, राहणार चैतन्येश्वर नगर वाठोडा असे सांगितले. सदर आरोपी विरुद्ध यापूर्वीही वाठोडा आणि नंदनवन पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल असल्याने त्याची पंचासमक्ष अंगझडती घेण्यात आली. तपासादरम्यान आरोपीकडून 23 ग्रॅम MD पावडर, 1,40,000 रोख रक्कमसह एकूण 3,75,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सखोल चौकशीत आरोपीने आपला साथीदार विशाल गुप्ता उर्फ पल्ली, वय वर्ष 25, राहणार श्रावण नगर वाठोडा याच्या मदतीने MD पावडर आणल्याची कबुली दिली आहे. आरोपी हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी MD पावडर विक्री करण्याच्या उद्देशाने ती जवळ बाळगताना आढळून आला. या प्रकरणी NDPS कायदा कलम 8 क 22 ब 29 अन्वये वाठोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपीस अटक करण्यात आली आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास वाठोडा पोलीस करीत आहेत. दिनांक 19 तारखेच्या रात्रीच्या सुमारास आम्ही वाठोडा हद्दीमध्ये गस्त करीत असताना, अंमली पदार्थ विरोधी गस्त करीत असताना 2 संशयित इसमे काहीतरी देवाणघेवाण करताना आढळून आले. आम्ही त्यांना घेराव घालून जागेच अडकावून ठेवले. त्यापैकी एक इसम पोलिसांना जवळ असल्यापासून पळून गेला होता. एक इसमास ताब्यात घेतले. त्याचे नाव विचारलं असता आशिष दिलीप काळे असे त्याचे नाव असून त्याच्या ताब्यामध्ये 23 ग्रॅम MD पावडर हा अंमली पदार्थ, तसेच 1,40,000 कॅश, एक मोपेड वाहन आणि एक महागडा असा मोबाईल मिळून आला. एकूण 3,75,000 रुपयाचा मुद्देमाल त्याच्या ताब्यामध्ये मिळून आलेला, तो जप्त करण्यात आलेला आहे. आशिष दिलीप काळे याच्या विरुद्ध यापूर्वी सुद्धा NDPSचे 2 गुन्हे तसेच एक मर्डरचा गुन्हा दाखल आहे. तसेच त्या ठिकाणून जो त्यास माल देऊन निघून गेलेला जो इसम आहे विशाल गुप्ता उर्फ फल्ली, हा स्वामीनारायण मंदिरच्या मागे झोपडपट्टीमध्ये राहतो. त्याच्या विरुद्ध सुद्धा मर्डरचा 307, 395 दरोडा आणि इतर असे इतर 8 गुन्हे त्याच्या विरुद्ध दाखल असलेले दिसून आलेले आहेत.
नागपूर पोलिसांची ही कारवाई नशामुक्त समाज घडवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. अंमली पदार्थांच्या विरोधातील मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याची पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर हल्ला करून लूट करण्याच्या 2 सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. गोपनीय बातमीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल 86,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत. 14 नोव्हेंबरच्या मध्यरात्री नागपूर शहरातील इंदोर चौक परिसरात असलेल्या सुरजित ऑटो सर्व्हिसेस पेट्रोल पंपावर ही घटना घडली होती. पेट्रोल पंपावर काम करणारे फिर्यादी कृष्णकुमार दीनानाथ पांडे हे ड्युटीवर असताना नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून 2 अनोळखी इसम तेथे आले. दोघांनीही तोंडाला कपडा बांधलेला होता. आरोपींनी 115 रुपयांचे पेट्रोल भरून घेतल्यानंतर पेट्रोल मीटर योग्यरित्या भरले नाही असा आरोप करत फिर्यादीशी शिवीगाळ सुरू केली. यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या हातावर मारहाण करत त्याच्याकडील रोख रक्कम हिसकावून घेतली आणि जीवे मारण्याची धमकी देत घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रशिक पुरुषोत्तम शेटे व सुजल प्रदीप महेंद्रकर या दोघांना ताब्यात घेतले. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली नंबर प्लेट नसलेली होंडा SP 125 दुचाकी, 400 रुपये रोख तसेच विओ कंपनीचा मोबाईल असा एकूण 86,450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस तपासात असेही समोर आले की दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून नागपूर शहरातील विविध पोलीस ठाण्यात त्यांच्यावर चोरी, घरफोडी, मारहाण व गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सध्या दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे. 14/11 रात्री दरम्यान सुरजित ऑटोमोबाईल जे कामठी रोड पेट्रोल पंपवर 2 पोरं पेट्रोल भरायला आले. ते सर्व छापलेले होते चेहरा आणि मास्क पण बांधलेले होते. त्यांनी पेट्रोल भरून घेतले. त्याच्यानंतर किक मारता मारता ते मागून असलेल्या पोरांनी त्या पेट्रोल पंप भरणाऱ्याच्या हातून पैसे छिनले. ते 1910 रुपये होते. त्यावेळी लगेच आम्ही गुन्हा दाखल केला, तपास सुरू केला. तपास दरम्यान 2 मुलांना ताब्यात घेतलं. एक प्रशिक शेंडे आणि सुजल महेंद्रकर. गुन्ह्याची कबुली दिली. दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात पाठवण्यात आले. त्यांच्याकडून त्या रकमेपैकी 400 रुपये आणि मोबाईल आणि गाडी असे 84,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई PSI माझगावकर, रवींद्र राऊत, सुशील रेवतकर, मुकेश यादव, युनुस खान, पाल, अमित ठाकूर आणि पद्मा उके, प्रीती थोरात या लोकांनी कारवाई केली आहे. बरोबर आहे. दोन्ही आरोपी बदमाश, त्याचे चोऱ्या, घरफोड्या, जबरी चोरी असे गुन्हेगाराचे रेकॉर्ड आहेत त्यांच्यावर. पाचपावली पोलिसांच्या यशस्वी कारवाईमुळे पेट्रोल पंप व व्यावसायिक परिसरातील गुन्हेगारीला आळा बसणार असल्याचे बोलले जात आहे. आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपास सुरू असून पुढील तपासात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. नागपूर शहरात तरुण पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्याकरिता पोलीस विभागाकडून सातत्याने जनजागृती उपक्रम राबविले जात आहे. शनिवारी बेलतरोडी पोलीस ठाणे हद्दीतील नारायणा स्कूल, वर्धा रोड येथे विद्यार्थ्यांकरिता विशेष ऑपरेशन थंडर अंतर्गत व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पोलीस ठाणे बेलतरोडी नागपूर शहर यांच्या वतीने नारायणा स्कूल वर्धा रोड येथे वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्ताने ऑपरेशन थंडर अंतर्गत व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन थंडर या विशेष मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये व्यसन विरोधी जनजागृती करण्यावर भर देण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान शाळेच्या परिसरात आकर्षक अँटी ड्रग्ज बॅनर व पोस्टर लावण्यात आले होते. विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, त्यांचे शारीरिक, मानसिक व सामाजिक परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर कार्यक्रमाला उपस्थित सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक तसेच पालकांनी एकमुखाने से नो टू ड्रग्ज ही शपथ घेत व्यसनमुक्ती समाज घडविण्याचा संकल्प केला. पोलीस विभागाचे असे उपक्रम युवकांमध्ये सकारात्मक विचारसरणी निर्माण करून समाजात आरोग्यदायी व व्यसनमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी निश्चितच मोलाचे ठरणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये योग्य वयातच व्यसनांविरोधात जनजागृती निर्माण करणे ही काळाची गरज आहे. नागपूर शहर पोलीस दलाचा ऑपरेशन थंडर हा उपक्रम युवकांकरिता दिशादर्शक ठरत आहे. नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाणे हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार राबविण्यात आलेल्या यशस्वी शोध मोहिमेत अवैधरित्या साठवलेला गांजा जप्त करण्यात आला असून 2 आरोपींविरोधात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पाचपावली DB तपास पथकाने केली आहे.
वरिष्ठांच्या आदेशानुसार 18 डिसेंबर रोजी पाचपावली पोलीस ठाणे हद्दीत कोम्बिंग सर्च ऑपरेशन राबविण्यात आले होते. या दरम्यान भीमरत्ननगर झोपडपट्टी डोबी परिसरात संशयावरून घरझडती घेण्यात आली. घरझडती पंचनामा समक्ष करण्यात आला असता आरोपी इर्शाद उर्फ इच्छू पीर मोहम्मद व नौशाद पीर मोहम्मद दोन्ही राहणार भीमरत्ननगर यांच्या घरातून एकूण 1 किलो 300 ग्रॅम गांजा सापडला. या गांजाची अंदाजे किंमत 18,500 रुपये इतकी आहे. या प्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात NDPS ऍक्ट 1985 च्या कलम 8 क 20 ब 2 ब 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक रणजित माजगावकर यांच्या नेतृत्वाखाली डीबी तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी यशस्वीरित्या पार पडली. गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून आरोपींचा शोध सुरू आहे. गुन्हा नंबर 1022-1023 असे 2 गुन्हे दाखल झाले. त्याच्या फरार आरोपी इर्शाद उर्फ इच्छू नौशाद या लोकांचा शोध आम्ही माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शन त्यांच्या स्वतः उपस्थित आम्ही जे सर्चिंग अभियान राबवलं त्या दरम्यान डोबी भीमरत्ननगर तसेच तहसील एरिया याच्यात पायी पेट्रोलिंग करून सर्व सर्चिंग अभियान राबवण्यात आलं. त्याच्यानंतर परत पाचपावली भीमरत्ननगर येथे बारकाईने सर्चिंग करत असताना सर्व युनिटचे इन्स्पेक्टर्स होते, माननीय DCP सर, माननीय ACP सर, आम्ही सर्व हजर असताना त्या ठिकाणी एका झोपडीत परत 1 किलो 300 ग्रॅम गांजा सापडलेली आहे. त्याच्यात इर्शादचं असल्याचे आणि नौशादचं असलं माहिती मिळाली. त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल केलं आणि आरोपींचे शोध सुरू आहे. नागपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात पोलीस प्रशासनाकडून सातत्याने कठोर कारवाई सुरू असून अशाच कारवाया पुढील सुरू राहणार असल्याचे संकेत पोलीस विभागाकडून देण्यात आले आहेत. पाचपावली पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नागपूर शहरातून एक महत्त्वाची कारवाई समोर आली आहे. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री व साठवणूक प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 1,37,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत 2 वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये 2 आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री विरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पाचपावली पोलिसांनी 2 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. पहिली कारवाई 15 डिसेंबर 2025 रोजी सकाळच्या दरम्यान लष्करी बाग आरामशीन लाईन जवळील शिवालिक रेसिडेन्सी अपार्टमेंट परिसरात करण्यात आली. या कार्यवाहीत आरोपी राजकुमार पंडित वय वर्ष 66 राहणार रामटेक यांच्या ताब्यातून मोनोकाइट कंपनीच्या प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या 20 चकऱ्या जप्त करण्यात आल्या असून त्यांची अंदाजे किंमत 30,000 रुपये इतकी आहे. तर दुसरी कारवाई 19 डिसेंबर रोजी मध्यरात्री दरम्यान लष्करी बाग गल्ली क्रमांक 1 इथे करण्यात आली. यावेळी आरोपी आयुष सुरेश भोयर वय वर्ष 20 याच्या ताब्यातून मोनोकाइट कंपनीच्या 33 चकऱ्या आणि मोनो गोल्ड कंपनीच्या 32 चकऱ्या असा एकूण 65 प्रतिबंधित नायलॉन मांजाचा साठा जप्त करण्यात आला. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण 85 चकऱ्या आणि 1,37,100 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रीवर बंदी असतानाही तसेच पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरोपींविरोधात पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 5 व 15 तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीबी पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असताना राजकुमार पंडित रामटेक आणि आयुष सुरेश भोयर लष्करी बाग आणि परिसरात असं मांजा विक्री करत असताना मिळून आल्याने त्यांच्याकडून टोटल दोन्ही आरोपी आहे टोटल 1,37,100 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आणि 2 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. आरोपीला अटक करून पुढील कारवाई करण्यात येत आहे. त्याच्यात पवार, पखान, जयपूरकर, राठोड, बावनकर आणि अतुल फरताडे यांची कारवाई आहे. बरोबर वरिष्ठांच्या मार्गदर्शनात अशा अवैध धंदे किंवा असा जीव घेण्या टाईप जे असा नायलॉन मांजे आहे त्याच्यावर कारवाई केली पाहिजे अशा सूचनेनुसार कारवाई करण्यात आली. प्रतिबंधित नायलॉन मांजामुळे अनेक वेळा मानव, पक्षी आणि जनावरांचे जीव धोक्यात येत असतात. अशा पार्श्वभूमीवर पाचपोली पोलिसांची ही कारवाई खरोखरच कौतुकास्पद आहे. नागपूर शहरात अशा अवैध व्यवसायांवर पोलीस प्रशासनाचा कडेकोट नजर कायम राहणार आहे हीच अपेक्षा आहे. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325.
या क्रमांकावर. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातून एक धक्कादायक अपघाताची बातमी समोर आली आहे. लाडेगाव रोडवर रानडुक्कर अचानक समोर आल्याने ऑटो पलटी होऊन एक कुटुंब गंभीर जखमी झालं आहे. या घटनेनंतर कामरगाव पोलीस चौकीतील अपुऱ्या मनुष्यबळाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नेमकं काय घडलं आहे बघूया सविस्तर. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील शिवण गावाजवळ रहिवासी प्रमोद आनंदराव ढोरे, त्यांची पत्नी जिजाबाई प्रमोद ढोरे आणि मुलगी साक्षी प्रमोद ढोरे हे कामानिमित्त धनज येथील पोलीस स्टेशन मध्ये गेले होते. रात्री सुमारे 7 ते 8च्या दरम्यान काम आटपून ऑटोने घरी परत येत असताना लाडेगाव रोडवर अचानक रानडुक्कर ऑटोच्या समोर आडवे आले. या अचानक झालेल्या घटनेमुळे ऑटो चालकाचे नियंत्रण सुटले आणि ऑटो रस्त्यावर पलटी झाला. या भीषण अपघातात ऑटो मधील सर्व प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ उपचारासाठी कामरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून जखमी प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान या अपघातानंतर कामरगाव येथील पोलीस चौकीतील अपुऱ्या मनुष्यबळाचा गंभीर मुद्दा समोर आला आहे. कामरगाव पोलीस चौकीत दिवसा फक्त एक आणि रात्री एकच कर्मचारी कार्यरत असतो. यामुळे नागरिकांना तक्रार नोंदविण्यासाठी थेट धनज पोलीस स्टेशनला जावं लागतं. गावात वादविवाद किंवा गंभीर घटना घडल्यास एकाच पोलीस कर्मचाऱ्याने परिस्थिती कशी हाताळावी असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. विशेष म्हणजे कामरगाव पोलीस चौकी अंतर्गत सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद होत असतानाही फक्त 1-2 कर्मचाऱ्यांवर संपूर्ण कारभार चालवला जात आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. रानडुक्करामुळे झालेल्या या अपघाताने फक्त एक कुटुंबच नव्हे तर संपूर्ण कामरगाव परिसरातील सुरक्षेचं चित्र समोर आलं आहे. नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे कामरगाव पोलीस चौकीला तात्काळ पुरेसा पोलीस स्टाफ उपलब्ध करून देण्याची ठाम मागणी केली आहे. या मागणीची दखल पोलीस प्रशासन घेणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. वाशिम नगर परिषदेच्या निवडणुकीकरिता आज मतदान होत असून शहराच्या राजकीय भवितव्याचा फैसला मतपेटीत बंद होणार आहे. नगराध्यक्ष पदासह 32 नगरसेवकांच्या जागांकरिता सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी पाहायला मिळाली आहे. वाशिम नगर परिषद निवडणुकीसाठी एक नगराध्यक्ष आणि 32 नगरसेवकांच्या जागांसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीसाठी एकूण 75,070 मतदारांची नोंद असून त्यामध्ये 36,541 महिला तर 38,522 पुरुष मतदारांचा समावेश आहे. नगराध्यक्ष पदासाठी 8 उमेदवार निवडणूक रिंगणात असून 16 प्रभागातील 32 सदस्य पदांच्या जागांसाठी एकूण 172 उमेदवार आपले नशीब आजमावित आहेत. वाशिम शहरातील 16 प्रभागांसाठी 30 शाळांमध्ये 81 मतदान केंद्रे उभारण्यात आली असून सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडत आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून निवडणूक अधिकारी, कर्मचारी व पोलीस यंत्रणा सज्ज आहे. लोकशाहीच्या या महत्त्वाच्या प्रक्रियेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. वाशिम नगर परिषदेच्या निवडणुकीत आजचा दिवस अत्यंत निर्णायक ठरणार असून मतदानानंतर आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहेत. वाशिम मधील राजकीय समीकरणे नेमकी कशी बदलणार हे निकालातून स्पष्ट होईल. विद्यार्थ्यांचे शिक्षण केवळ वर्गखोलीपुरते मर्यादित न ठेवता त्यांचा समाज आणि निसर्गाशी जोडणारा एक प्रेरणादायी उपक्रम कारंजा लाड तालुक्यातील पिंपळगाव बुजुर्ग येथे राबविण्यात आला आहे. जिल्हा परिषद मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून जलसंवर्धनाचे महत्त्व जाणून घेतलेत. जिल्हा परिषद मराठी शाळा पिंपळगाव बुद्रुक येथे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी एक स्तुत्य आणि मार्गदर्शक सामाजिक उपक्रम राबविला. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी बेमडा नदीवरील कोल्हापुरी बांधाऱ्याची अभ्यासपूर्ण पाहणी केली. या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पाणी अडवणे, पाणी जिरवणे आणि भूजल साठवण कशी होते याची माहिती देण्यात आली. शिक्षकांनी सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत जलसंवर्धनाचे महत्त्व स्पष्ट करत भविष्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईबाबत विद्यार्थ्यांना जागृत केले. पाण्याचा योग्य वापर, निसर्गाचे संवर्धन आणि पर्यावरणाचे संरक्षण ही काळाची गरज असल्याचेही विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. या वर्गाबाहेरील शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षण शक्ती, जिज्ञासा आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण झाली आहे. निसर्ग, पर्यावरण आणि मानवी जीवन यांचा परस्पर संबंध विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून उमगला. आपणही समाजासाठी काहीतरी करू शकतो हे सकारात्मक भावना रुजवणारा
हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आदर्श ठरत आहे. अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकरिता अत्यंत महत्वाचे ठरतात. शिक्षणाला व्यवहाराची जोड देणारा जिल्हा परिषद मराठी शाळा पिंपळगाव बुजुर्गचा हा उपक्रम निश्चितच इतर शाळांकरिता प्रेरणादायी आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातून एक धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. बेलोरा खदान चेकपोस्ट जवळ रस्त्याच्या कडेला पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच वन विभाग घटनास्थळी दाखल झाला असून वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झालाय याचा तपास सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात वाघांचा वावर नवा नाही. घनदाट जंगल, कोळसा खाणी आणि मानवी वस्ती यांचा जवळचा संपर्क असल्यामुळे अनेकदा वाघ नागरिकांच्या नजरेस पडत असतात. मागील काही दिवसातही वणी तालुक्यातील विविध भागांमध्ये वाघ दिसल्याच्या घटना समोर आल्या होत्या. मात्र शनिवारी 20 डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास वणी बेलोरा मार्गावरील बेलोरा खदान चेक पोस्ट जवळ रस्त्याच्या कडेला एक पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला. ही बाब सकाळी कामगार आणि स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास येताच तत्काळ वन विभागाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच त्यांनी वेळातच वन अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सध्या वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. विषबाधा, अज्ञात वाहनाची धडक किंवा नैसर्गिक मृत्यू असे विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. संभाव्य धोका लक्षात घेता वन विभागाने संपूर्ण परिसराला सील केला असून पंचनामा करण्यात आलाय. मृत वाघाला ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. दरम्यान मानवी वस्तींच्या अगदी जवळ वाघांचा वाढता वावर आणि आता थेट मृत वाघ आढळून येणे ही घटना वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने गंभीर मानली जात आहे. या घटनेमुळे वन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून वणी तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एकीकडे वाघाचा मानवी वस्तीच्या जवळ वाढता वावर आणि दुसरीकडे थेट मृत वाघ सापडण्याची घटना यामुळे वन्यजीव संरक्षणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झालाय हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहेत. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद शहरातून एकामागून एक धक्कादायक प्रकार समोर आले आहे. मतदान प्रक्रियेला काळिमा फासणाऱ्या गंभीर आरोपांमुळे धर्माबादमध्ये मोठा राजकीय गोंधळ उडाला आहे. मतदारांना डांबून ठेवणे, महिलांना कोंडून ठेवणे, बोगस मतदान आणि बाहेरच्या राज्यातील मतदार आणल्याचे आरोप सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. नेमकं काय घडलं आहे धर्माबादमध्ये पाहूया सविस्तर. नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील इनानी मंगल कार्यालयात सकाळपासूनच मतदारांना डांबून ठेवल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. भाजपा आमदार राजेश पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना पैसे देण्याचे आमिष दाखवून सकाळपासून मंगल कार्यालयात कोंडून ठेवल्याचा आरोप मतदारांनी केलाय. मंगल कार्यालयाचे गेट उघडताच मतदार बाहेर पडले आणि हा प्रकार उघडकीस आला. यामध्ये 1000 ते 1500 मतदारांना डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात येत आहे. हा प्रकार ताजा असतानाच धर्माबादमध्ये दुसरा गंभीर प्रकार समोर आला आहे. धर्माबाद शहरातील गोरोबा काका मंदिरात पहाटे 5 वाजल्यापासून महिलांना कोंडून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या महिलांनी मराठवाडा जनहित पार्टीच्या उमेदवारांवर गंभीर आरोप करत पैसे देण्याचे आमिष दाखवून आम्हाला मंदिरात डांबून ठेवण्यात आल्याचं सांगितलं आहे. एकीकडे मतदार डांबून ठेवल्याचे प्रकार सुरू असतानाच मतदान केंद्रांवर बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलेला बोगस मतदान करताना स्थानिक महिलांनी रंगेहात पकडलं. तेलंगणा राज्यातून मतदार आणून धर्माबादमध्ये मतदान केल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. या प्रकारानंतर वातावरण चिघळलं आणि बोगस मतदान करणाऱ्या महिलेला स्थानिक महिला उमेदवारांनी चोप दिल्याचा गंभीर आरोप आहे. परिसरात मोठी धावपळ आणि गोंधळाचे दृश्य पाहायला मिळाले. संपूर्ण धर्माबाद शहरात या घटनांमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं असून निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
साला आहे ना गुमराह केलाय पूर्ण पब्लिकला. पूर्ण पब्लिक आहे की नाही, आम जनतेला आहे की नाही पैसे वाटणार आता बीजेपीचे आहे की नाही हे करणार होत. 5 पैसे कोणा दिशाभूळ केलंच हे त्यांनी. दिशा हे कोणतं मंगल कराड आहे? हे इनानी मंगल कराड. किती वेळापासून 4 घंटे झाले बसलेच लोक आहे की पूर्ण परेशान किती जण होते? किती जण होते? 1000 पब्लिक होत. बरं. मी एक वार्डातली आहे. माझं नाव कमलबाई शामराव भद्रे आहे. त्यांनी 3 दिवस झाला असं फिरवायले, इकडं पळापळी तिकडं पळापळी, देतो म्हणून आम्हाला परेशान करायला बघा साहेब. देणं नाही घेणं नाही, कुणाला द्यालेत काय नाही आम्हाला काही पता नाही. आज मतदान आहे ना, मतदान टाकायला गेलं नाही. मतदान टाकायला आम्हाला पैसे देतो म्हणून त्यांनी आम्हाला थांबिले. थांबा 4 वाजे तर तुम्हाला आम्ही पैसे देऊ, नंतर मतदानला जा म्हणले. मग आम्हाला द्यायचा प्रयत्न केले, देता ते पळून गेले. बघा आम्हाला दिले नाही तर आम्हाला परेशान करायले ते लोक. इथं बसलेत, आम्ही चाय सुद्धा पिल्या नाही, आम्ही फोन सुद्धा घेतल्या नाही. येऊन बसल्या बघा इथं आम्ही ठामपणे. आता आम्हाला असे परेशान करायले ते. धर्माबाद मध्ये घडलेल्या या सर्व घटनांमुळे निवडणूक व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. मतदारांना डांबून ठेवणे, महिलांना कोंडणे आणि बोगस मतदानाचे आरोप हे लोकशाहीसाठी अत्यंत चिंताजनक आहे. या प्रकरणात निवडणूक आयोग आणि प्रशासन काय भूमिका घेतं, दोषींवर कारवाई होते का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपी चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला आरसी सेटअप बॉक्स नंबर 899, भंडारा एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 122, तर चंद्रपूर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 117 वर बघू शकता. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या अतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सततचे समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच तुमचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्रावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.